नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षणच्या अंतिम सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये विविध पक्षकारांचं म्हणणं सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतलं. हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचंही म्हणणं ऐकण्यासाठी एक वेगळा दिवस होता. या हस्तक्षेप याचिकाकर्त्यांमध्ये एक संघटना होती. एस-सी-बी-सी वेलफेअर असोसिएशन या संघटनेतर्फे जे प्रतिपादन करण्यात आलं तिथं त्यांच्यातर्फे युक्तिवाद करताना असं सांगण्यात आलं, की जातीनिहाय आरक्षण जे आहे ते त्याच्या जागी आर्थिक निकषांवर आरक्षण देणं हे योग्य राहील प्राप्त परिस्थितीमध्ये. आणि ते जे एक त्याच्याविषयीचा युक्तिवाद सादर केला त्यावेळी कोर्टानी आपले विचार मांडले. ही अर्थात हे जे काय चालतं म्हणजे निकाल लिखित स्वरूपात काय यायचा तो येईल. हे जे काय चाललेलं आहे हे विचारांचं एक विचार मांडतात न्यायाधीश. कधी-कधी काही युक्तिवाद असे सादर केले जातात जे फार संयुक्तिक नसतात. कधी-कधी खूपच जास्त संयुक्तिक असतात. काही-काही विषयाला धरून असतात, काही-काही विषयाशी थोडे विसंगत असतात. पण हा जो कालचा विचार होता, हा विचार क्रांतिकारी आहे. जातीनिहाय आरक्षण रद्द करून त्याच्या जागी आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायचं. म्हणजे जातीनिहाय आरक्षणाच्या जागी आर्थिक निकषांवर आरक्षण यावं असा युक्तिवाद सर्वसाधारण एस-सी-बी-सी वेलफेअर असोसिएशन या संघटनेतर्फे करण्यात आला. त्याच्यावर न्यायालयाने बोलताना असं सांगितलं, की जेव्हा आपण संविधान स्वीकारलं, तेव्हा संविधानाचा उद्देश हा होता, की जातीविरहित एक समानतेच्या तत्वावर उभा राहिलेला समाज निर्माण करावा आणि त्या दृष्टीने जे काय आत्ता सध्याची परिस्थिती आहे, तर एक असा दिवस येईल, की कदाचित इतर सर्व आरक्षण जातील आणि आर्थिक आधारावरचं आरक्षणच कदाचित टिकेल. पण तो सगळा धोरणांचा भाग आहे. याच्याविषयी जी पावलं उचलायची ती संसद आणि विधिमंडळे यांनी उचलायची आहेत. ह्या वाक्यांचा, या विचारांचा ह्याचे मथळे झळकले वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आणि याच्याविषयी विपुल चर्चा झाली. मला हे महत्वाचं वाटतं सांगणं इथं, की आर्थिक निकषांवरचं आरक्षण जे आहे, ई-डब्ल्यू-एस ज्याला म्हणू फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ई-डब्ल्यू-एसचं जे आरक्षण आहे, त्याच्याविषयी मागच्या वर्षी संविधान पीठाकडं ते प्रकरण वर्ग करण्यात आलेलं आहे. अर्थात याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी, की 2019 मध्ये संसदेमध्ये संवैधानिक दुरुस्ती करून कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून अनुच्छेद 15.6 आणि अनुच्छेद 16.6 चा अंतर्भाव नव्याने संविधानात करून आर्थिक रित्या मागासवर्गीयांना आरक्षण देऊ करण्याची तरतूद शासनाने करून दिली. शासनाला तरतूद करून देण्यात आली. अर्थात केंद्रांना आणि राज्यांना. आणि संसदेने ही जी तरतूद केली, या तरतुदीला दोन मुख्य ग्राउंड्सवर, दोन मुख्य कारणांमुळं याच्या विरुद्ध आव्हान याचिका सादर झाल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये. एक पहिलं कारण असं होतं, की हे जे आरक्षण आहे हे 50% ची मर्यादा जी लावून दिलेली आहे इंदिरा साहनीने त्या मर्यादेचा भंग करतं. दुसरं, की आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची तशी कुठली तरतूद विशेष संविधानात नाही किंवा नव्हती. तर हे जे संविधान दुरुस्ती आहे, या संविधान दुरुस्तीलाच आव्हान देण्यात आलेलं आहे आणि म्हणून हे प्रकरण संविधान पीठाकडे वर्ग करण्यात आलं. याच्या बाबतीत महत्वाचं असं आहे, की ही एक शक्यता आहे, की आर्थिक आधारावर आरक्षण हेच एकमेव आरक्षण राहील पुढं. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 अर्थ ध्वनित होतात. एक म्हणजे जातीनिहाय आरक्षण जावं, ही एक लेजिटिमेट डिमांड आहे. म्हणजे ह्याच्यावर सुद्धा विचार होऊ शकतो. हा जो विचार आहे, हा विचार तर्कसंगत आहे आणि आर्थिक निकषांवर आरक्षण ही एक शक्यता आहे. म्हणजे जे संविधानामध्ये दुरुस्ती करून संसदेने केलं, ते जरी न्यायपालिकेकडे आता चर्चेसाठी आहे, ते प्रकरण जरी न्यायप्रविष्ट आहे, तरी एक
सहज म्हणून जो विचार मांडला गेला त्याच्याने एक असं की कदाचित समाज आपला त्या दृष्टीने वाटचाल करतोय. आर्थिक निकषांवर आरक्षण ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना नवीन नाही. 1991 मध्ये तत्कालीन पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असलेल्या सरकारनी असं 10% आरक्षण आर्थिकरित्या मागासवर्गीयांना जे इतर आरक्षणाचे लाभार्थी नाहीत, अशा अ, लोकांना अशा जे असा जो घटक आहे समाजाचा, जो आरक्षणाला पात्र नाही, सामाजिक आरक्षणाला, त्याच्यासाठी म्हणून आर्थिक निकषांवर आरक्षण हीची तरतूद केली होती. पण इंदिरा साहनीच्या न्याय निर्णयामध्ये अ, हे आर्थिक आरक्षण अवैध आहे. कारण संविधानामध्ये त्याला जागा नाही. संविधानामध्ये तशी कुठली तरतूद नाही. संविधानामध्ये जे मागासलेपण अ, अनुसूत आहे किंवा अ, संविधानाप्रमाणे मागासलेपणाची व्याख्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेपण हे आरक्षण देण्यासाठी पुरेसं नाहीये, असा निष्कर्ष नोंदवून अ, सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा देऊ केलेलं जे आर्थिक आधारावरचं आरक्षण ई-डब्ल्यू-एस तेव्हा नाव होतं नव्हतं. पण हे रद्द केलं होतं आणि त्याच्यानंतर जवळपास 27 वर्षांनंतर अ, हे आरक्षण लागू केलं केंद्र सरकारने. अ, केंद्र सरकारने त्याच्याविषयीचे जे निकष दिलेत ते असे, की वार्षिक एकंदरीत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्ती नसलेल्या कुटुंबांच्या घटकांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल. पात्रता याची अशी आहे, की इतर तुम्ही कुठल्या आरक्षणाचे लाभार्थी नसावेत. निकष असे, की म्हणजे एक इंडिकेटर्स अदर दॅन इन्कम इन इंडिकेटर्स ऑफ बॅकवर्डनेस अदर दॅन इन्कम म्हणजे उत्पन्नाला सोडून मागासलेपणाचे जे इतर मानक दिलेले केंद्र सरकारच्या सूचीमध्ये किंवा त्या अधिसूचनेमध्ये त्याच्यामध्ये अ, कमाल होल्डिंग जमिनीची म्हणजे शेत जमीन इतक्याच्या वर नसावी. शहरी भागामध्ये इतक्याच्या वर तुमची जमीन नसावी. अ, महानगरपालिकेमध्ये इतक्याच्या वर जमीन नसावी. फ्लॅट तुमचा इतक्या स्क्वेअर फुटांपेक्षा कमी असावा. असे वेगवेगळे त्याच्यामध्ये मानक आहेत. इंडिकेटर्स ऑफ बॅकवर्डनेस, अदर इंडिकेटर्स ऑफ बॅकवर्डनेस असं त्याला नामाविधान. तर 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आणि ज्यांची कमाल जमीन धारणा त्या मर्यादेच्या आत आहे, अशा सर्व कुटुंबातील अ, व्यक्तींना ह्या आरक्षणाचा लाभ सरकारी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी सुद्धा मिळू शकतो, असं ते प्रावधान आहे. अर्थात जेव्हा आपला संविधान आपण स्वीकारलं, तेव्हा संविधानाचा उद्देश जातविरहित आणि समानतेच्या तत्त्वावर आधारलेला समाजाचं निर्माण हे संविधानाचं उद्दिष्ट होतं आणि त्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी जातीनिहाय आरक्षण व्यवस्था हा एक सध्या आपण अनुभवतोय तो एक फार मोठा अडसर आहे. तसं जातीपातीचं काही रिलेव्हन्स राहिलेलं नाही. जातीपातीचे सगळे संदर्भ बदलले. कारण अ, होणारं जे जागतिकीकरण आहे, जागतिकीकरणामुळं होणारा अ, जो मायग्रेशन जे आहे, म्हणजे स्थलांतरण जे आहे, शहरीकरण आहे, या सर्वांनी अ, जातीचं तसं महत्त्व पूर्णपणे कमी झाले. राजकारण आणि आरक्षण या 2च बाबतीत जातीपातीचं महत्त्व आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, की निवडणुकांचा एक अविभाज्य घटक जातीपातींचं राजकारण आहे आणि ते जातीपातींचं राजकारण हे ठरवतं, की कुठल्या जातीचा उमेदवार कुठल्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून निवडून येईल, म्हणजे कुठल्या मतदारसंघातून कुठल्या जातीचं प्राबल्य आहे, कुठल्या एखाद्या जातीचं किंवा समाजाचं किंवा वर्गाचं प्राबल्य आहे, त्याला तिकीट दिलं जातं. त्या उमेदवाराची गुणवत्ता किंवा त्या उमेदवाराचं कर्तृत्व किंवा त्या उमेदवाराचा पक्ष याच्यापेक्षा महत्वाचं आहे त्या उमेदवाराची जात आणि जातीचं हे जे राजकारण चाललेलं आहे, ह्या राजकारणाला जातीनिहाय आरक्षण खतपाणी घालतं.
आणि जे संविधानकर्त्यांच्या मनातलं जे एक जो समाज होता, जो समानतेच्या तत्वावर आधारित आहे, म्हणजे जे आपण म्हणजे एक तर समानता हे मूलभूत तत्व आहे. दॅट इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ इक्वालिटी इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. समानता हे संविधानाचं प्रथम तत्व आहे, असं डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेटमध्ये सांगितलं होतं एका त्यांच्या भाषणात. आणि ही प्रसिद्ध उक्ती आहे फार, की ते तर ठीक आहे, की आरक्षणाचा आधार जेव्हा आपण संविधान स्वीकारलं, तेव्हा आर्थिक निकषांवर आरक्षण देऊ करण्याची गोष्ट संविधान सभेमध्ये, संविधान परिषदेमध्ये, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये ह्याच्याविषयी चर्चा झाली होती. की आरक्षणाचा घटक जो आहे, तो आरक्षणाचा घटक व्यक्ती असावा, कुटुंब असावं, आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं असा एक विचार पुढे आला होता. पण त्या विचाराला विरोध करणारे बरेच होते किंवा तत्कालीन परिस्थिती जी होती, त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये जी त्यांना जेव्हा हरिजन म्हणायचे ज्या काळामध्ये, ते हरिजन किंवा नंतर त्यांना दलित असं एक आलं. त्यांना एक वंचित असा एक शब्द आला. तर हे जे वर्ग आहेत, या वर्गांना आरक्षण देणं आवश्यक आहे. कारण आरक्षणाची मूळ संकल्पना जी होती, ती मूळ संकल्पना आरक्षणाची अशी होती, की धोरण निर्मितीमध्ये इन पॉलिसी मेकिंग दे शुड हॅव ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन. म्हणजे हे जे दलित वंचित वर्ग आहेत, या वर्गांना धोरण निर्मितीमध्ये कारभार कसा चालवायचा राज्याचा, देशाला दिशा कुठली द्यायची, हे जे धोरणात्मक निर्णय आहेत, या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना विधिमंडळांमध्ये, संसदेमध्ये प्रतिनिधित्व असावं, ते सुद्धा पर्याप्त प्रतिनिधित्व असावं, ही संकल्पना होती. आणि या संकल्पनेतून राखीव मतदारसंघांचा उदय झाला. अर्थात महाराष्ट्रासारखे जे पुरोगामी राज्य होते, जिथं शासनकर्ते छत्रपती शाहू महाराजांसारखे जे राजे होते, खाली दक्षिणेमध्ये मद्रास राजे, आणखी इतर काही राज्य होते, ज्या राज्यांमध्ये आरक्षण स्वातंत्र्यपूर्व काळापासून लागू होतं. ते शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये सुद्धा ते आरक्षण होतं. पण आरक्षणाची मूळ संकल्पना जी पुढं संविधानामध्ये आरक्षण देऊ केलं गेलं, ते मूळ होतं की लोकसभा, विधानसभा आणि ज्या लोकल गव्हर्नमेंट्स म्हणतात, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, ह्या संस्थांमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व त्यांना असावं किंवा समानुपाती त्यांच्या जातीच्या, त्यांच्या त्या समाजाच्या एकंदरीत टक्केवारीनुसार, लोकसंख्येतील एकंदरीत टक्केवारीनुसार त्यांना प्रतिनिधित्व असावं, ही संकल्पना घेऊन राखीव मतदारसंघांचा उदय झाला. आणि मग पुढे त्या संकल्पनेमध्ये सुधारणा होत गेली. संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद अनुसूचित जाती आणि जमातींसाठी 3 ठिकाणी, एक म्हणजे नोकरीमध्ये त्यांना आरक्षण देऊ करता येत होतं, अशी सरकारला अनुच्छेद 16(4) मध्ये संधी होती. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये तसं एक मार्गदर्शक तत्वांमध्ये होतं, की या मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. आणि जे विशेष मागासवर्गीयांसाठी किंवा काही विशेष लोकांसाठी तरतूद या चॅप्टर खाली, या विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. ही जी जातीनिहाय आरक्षणाची जी तरतूद करण्यात आली, ह्या जातीनिहाय आरक्षणाच्या तरतुदीमुळं आज समाज विखुरलाय. एकोप्याची भावना राहिली नाही समाजामध्ये. गटतट पडले. त्याच्यातल्या त्याच्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय जे आरक्षण मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार 1990 मध्ये जाहीर करण्यात आलं. 1992 मध्ये ते सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं आणि त्याच्यापासून पुढे जो प्रवास झालेला आहे, जे आरक्षण विषयक इतकी चर्चा झाली. परवा आपण मराठा आरक्षणाचं सर्वोच्च न्यायालयामध्ये बघितलं, की आरक्षणाचे जवळपास सगळे पैलू, की आरक्षणाची व्याप्ती, मर्यादा, आरक्षणाची आवश्यकता, आरक्षणाची उपयुक्तता,
असे काही म्हणजे असे कुठले घटक आहेत ज्याच्यामुळं आरक्षण देणं योग्य ठरतं? असे कुठले घटक आहेत ज्याच्यामुळे की आरक्षणाची कायद्याने गेले जवळपास म्हणजे संविधान जेव्हापासून झालं तेव्हापासून जी म्हणजे किमान एम.आर. बालाजीपासून म्हणजे 60च्या दशकापासून जे आत्तापर्यंत 50% ची मर्यादा चालत आलेली आहे. परवा उघडपणे ती मर्यादा नसावी. राज्य सरकारांना अ, त्या मर्यादेच्या शिवाय आरक्षण देऊ करण्याचा अधिकार असावा, असं परवा प्रतिपादन करण्यात आलं. अर्थात त्याच्यावर अजून न्यायनिर्णय यायचा आहे. पण हा एक अतिशय स्वागतार्ह विचार आहे आणि हा क्रांतिकारी विचार आहे. असं सर्वोच्च न्यायालयाने विचार मांडले. कुठला? की जातीनिहाय आरक्षण रद्द करून आर्थिक निकषांवर आरक्षण देऊ करायचं, ज्याद्वारे संविधानकर्त्यांच्या संकल्पनेतील राष्ट्र उभं राहील. जातविरहित राष्ट्र, कास्टलेस सोसायटी, कास्टलेस अँड इगॅलिटेरियन सोसायटी, समानतेच्या तत्वावर चालणारा समाज निर्माण व्हायचा आहे. तर जातीपातींचा अंत झाला पाहिजे. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1931 मध्ये प्रकाशित एक त्यांचा निबंध आहे, फार गाजलेला. अनाहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीचं उच्चाटन असा त्या निबंधाचा विषय. खूप गाजलेलं पुस्तक आहे ते. दुर्दैव असं की संविधान निर्मिती जेव्हा झाली, तेव्हा संविधान निर्मितीमध्ये कदाचित परिस्थिती तशी असावी, त्या काळची तशी गरज असावी. पण अ, संविधानामध्येच अ, दुहीची बीजं रोवली गेली. संविधानामध्येच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अ, आणि अल्पसंख्याक जे आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. आणि हे सगळं जिथं समानतेचा मूलभूत अधिकार आहे, भेदभाव रहित वागणुकीचा मूलभूत अधिकार आहे प्रत्येक नागरिकाचा. असा असताना काही गटांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक ह्यांना संविधान तयार होत असतानाच त्यांना विशेष तरतुदी करण्यात आल्या. अर्थात अल्पसंख्याकांसाठी ज्या तरतुदी अनुच्छेद 29 आणि 30 इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण की शासकीय नोकऱ्यांमध्ये अ, कार्यक्षमता कार्यक्षमतेला क्षती न पोहोचता सरकारने अ, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांचा सरकारी नोकरीवरचा हक्क विचारात ठेवून नोकर भरती करावी असं एक संविधानिक तत्व आहे. असा एक संविधानामध्ये तरतूद आहे. आणि हे जे सगळं काय झालं ह्याचा परिपाक फार विशेष चांगला झाला अशातला भाग नाही. ही दिसती गोष्ट आहे की 70 वर्षांनंतर सुद्धा अ, आजही अ, अधिकच्या आरक्षणाची मागणी होतीये. काही अभ्यासकांचं मत असं आहे की ज्या जाती नव्याने आरक्षण मागतायत किंवा आरक्षणाचा टक्का वाढवून मागतायत, तर हे द्योतक आहे की आरक्षणाचं जे धोरण होतं, हे फसलंय आणि आरक्षणाच्या धोरणाचा गाभा होता की जातीनिहाय आरक्षण. कारण आर्थिक आरक्षण ते म्हणजे संविधानामध्ये संकल्पनाच नाहीये. आर्थिक मागासवर्गीय अशी मागासवर्गीयांची व्याख्याच नव्हती 2019 पर्यंत, जेव्हा 103व्या घटना दुरुस्तीनुसार संसदेने आर्थिक मागासवर्गीय हा एक नवा प्रवर्ग तयार केला. तर आता जर जात विरहित एक समाज निर्माण करायचा आहे, त्या दृष्टीने ही पावलं महत्वाची. त्या दृष्टीने जेव्हा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे ईडब्ल्यूएसचं, तेव्हा एका पीठाकडून असा विचार मांडण्यात येणं, की एक काळ असा येईल, की जिथं फक्त आर्थिक निकषांवर आरक्षण लागू होईल आणि इतर सर्व आरक्षण जातील. इट मे हॅपन that all reservations may go and one day there will only be EWS. हे जे विचार आहेत, हे विचार गुणवत्तेचा मान ठेवणाऱ्या, गुणवत्तेची कास धरणाऱ्या, गुणवत्तेसाठी लढणाऱ्या सर्व लोकांना एक आशेचं चित्र आहे. आणि हे जवळपास सर्व समाजामध्ये आता एक धारणा आहे. एक सर्व समाजामध्ये एकवाक्यता आहे या गोष्टीवर, की समाजातल्या गरिबांना, कुठल्याही जातीचा का असेना मग तो, समाजातल्या गरिबांना आरक्षण जर देऊ करायचंय तर गरिबांना द्या. गरिबीची व्याख्या
वेगळी काही करावी नाही लागत. मागासलेपणाची व्याख्या जर तुम्हाला आर्थिक सोडून इतर मागासलेपणाची व्याख्या करायची, तर काल जे गायकवाड आयोगाच्या अहवालावर जो खल झाला, की खूप तिथं माहिती संकलित करून प्रस्तुत करण्यात आली कोर्टासमोर. गायकवाड आयोग म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोग, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग. या आयोगाने जी माहिती संकलित केली त्या माहितीनुसार कोर्टाचं असं म्हणणं होतं, त्या माहितीनुसार मराठा जातीचं मागासलेपण सिद्ध नाही होत आणि त्या मागासलेपणाचे जे वेगवेगळे मापदंड आहेत ते अर्थात ते दे आर नॉट देअर. हे सोप्याने हे म्हणजे घोषणा करणं की एखादा जात मागासवर्गीय हे सोपं काम नाही. पण आर्थिक निकषांवर जर ते ठेवलं तर सोपं होतं. आणि आजकाल अ, आधार कार्ड आहेत. आजकाल प्रत्येक गोष्ट तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न्स, तुमचं उत्पन्न किती आहे, हे सगळं मोजण्याची सरकारकडे यंत्रणा आहे. आणि असं असताना जर काही आर्थिक मागासवर्गीयांचे जे निकष आहेत, ते अधिक कडक करून त्यांच्यामध्ये जास्ती सुसूत्रता आणून, केंद्र आणि राज्य स्तरावर एकवाक्यता आणून या निकषांमध्ये, हे जर आर्थिक आधारावर लागू केलं आरक्षण आणि कुटुंब हे हा एक घटक केला. जसं ईडब्ल्यूएस मध्ये कुटुंब हा एक घटक आहे आरक्षणाचा. द युनिट फॉर रिझर्वेशन इज नॉट अ क्लास or a caste or otherwise a community. The unit for reservation in EWS is a individual or a family. म्हणजे आरक्षण आर्थिक दृष्ट्या जे मागासवर्गीय आहेत त्यांच्या आरक्षणाचा घटक एक कुटुंब आहे, कोणी व्यक्ती आहे, जात, समूह किंवा समुदाय किंवा वर्ग हा आरक्षणाचा घटक नाही. आणि त्याच्यामुळं व्यक्तिनिहाय, कुटुंबनिहाय हे निकष लावणं सोपं जातं, की कोण आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना अर्थात पंतप्रधान श्री मोदींनी एक विचार मांडला होता, की खरे 2च वर्ग आहेत भारतामध्ये आता, श्रीमंत आणि गरीब. आणि गरिबांच्या उत्थानासाठी जे काय करता येईल ते देशाने करावं, ते समाजाने करावं. आणि हा एक उपाय त्याच्यासाठी होऊ शकतो, की जातीनिहाय आरक्षणाचा अंत व्हावा कधीतरी आणि आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावं. त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव असू नये. कोणत्याही जातीच्या कोणत्याही गरीब मुलाला आरक्षण मिळावं. ही खऱ्या जातरहित समाजाची ही सुरुवात होईल. कोर्टाने जे सांगितलं, की इट मे बी अ न्यू बिगिनिंग. आणि म्हणून या विचारांना फार महत्व आहे, की येणाऱ्या काळामध्ये भारताच्या समाजाला जी दिशा मिळावी, ती कदाचित ही उद्धृत करण्यात आली असावी. संविधान पीठ आहे. आदरणीय जे काय होतं ते तिथं सगळं. आणि मराठा आरक्षणाच्या विषयी चर्चा चालू असताना हा विषय छेडला गेला. या विषयांवर भाष्य झालं. एक युक्तिवाद असा समोर ठेवण्यात आला पहिल्यांदा कोर्टाच्या, की जातविरहित आरक्षण व्यवस्था असावी. जर आरक्षण द्यायचं तर केवळ आर्थिक निकषांवर द्यावं. आणि यांनी चर्चा व्हावी या बाबतीत. समान माध्यमांनी काय जे बोलायचं ते बोलून झालं. आता विचारवंतांनी, वृत्तवाहिन्यांनी, प्रमुख जे माध्यमं आहेत, म्हणजे विचारांच्या आदान-प्रदानांचे, त्याच्यावर चर्चासत्र व्हावीत. आणि कदाचित हा फार आशावादी दृष्टिकोन माझा, पण सर्वपक्षीय एक जेव्हा-केव्हा हा विषय राजकारण्यांनी लावून धरावा विधिमंडळांमध्ये, संसदेमध्ये आणि त्या दृष्टीने ह्याच्या बाबतीत जागरूकता व्हावी, ह्याच्यासाठी साहित्य निर्मिती व्हावी. अ, हे समाजासाठी इष्ट राहील. आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी.